काही अडचण नाही, पेट्रोल भरपूर आहे, सगळं आहे. फक्त कस्टमरनी काय आहे, संपणार करणार, मिळणार नाही, भाव वाढतील म्हणून गर्दी जास्त करायला लागली. बाकी शांततेत घेतलं तर भरपूर पेट्रोल भरपूर आहे, पॉवर आहे, डिझेल आहे, काही नाही. साधं पेट्रोल पण आहे, शेवटी माणसं पण पाहिजे. आता इथं कसं आहे, गर्दी असे एक जण मधनं फोन पे करतोय, हे करतोय, माणसं शेवटी ठेवणार किती आपण कामाला. म्हणजे आपल्याकडे साधं पेट्रोल पण शिल्लक आहे. सगळा माल शिल्लक आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, तिन्ही शिल्लक आहे. आम्हाला सगळं कमिशन सारखं आहे, आम्हाला काय फरक पडत नाही. ज्या मशीनने जास्त लवकर माल देता येतं, जेवढी आपण सेवा लवकर करू कस्टमरला ते आपण बघू. म्हणजे लोकांमध्ये संभ्रम आहे. माझं मत नाही की लोक म्हणतात की पेट्रोल पंप चालक नफेखोरीसाठी पॉवर पेट्रोलवर कमिशन जास्त असतं म्हणून तुम्ही विक्री करता असं लोक म्हणतात. मी नाही म्हणत. नाही असं काही नाही, आपण सगळ्याला पाहिजे काय अडचण. हा, कारण काल 600 लिटर साधं पेट्रोल गेलं आणि 5000 लिटर 600 लिटर पॉवर गेलं आणि 5000 लिटर पेट्रोल साधं गेलं. मला काही नाही, मला साधं काही नाही, काय फरक काही नाही. म्हणजे आणि काही कंपनीतनं पण भरपूर व्यवस्थित माल चालू आहे, काही अडचण नाही. परवा काय झालं, शुक्रवार आणि रविवारी 2 दिवस डेपो बंद होते. डेपो बंद असल्यामुळं जे माल मिळाला पाहिजे पंपवाल्याने तो माल मिळाला नाही, त्यामुळे लोकांना वाटतं की वो शॉर्टेज आहे. काही घाबरायची कंडिशन नाही, काही नाही, भरपूर माल पाहिजे तेवढा आहे. कस्टमरनं जर विचारलं आपल्याला पॉवर आहे का साधं आहे, साधं उपलब्ध नाही असं म्हटलं जात आहे का तुमच्या कर्मचाऱ्याकडून? देतो ना त्यांना, साधं पाहिजे तरी आम्ही देतो त्यांना. म्हणजे आपण अडवणूक करत नाही. अडवणूक कोणाची. सध्या स्टॉक शिल्लक आहे साध्या पेट्रोलचा पण. आणि दररोज आम्ही तहसील ऑफिसचा स्टॉक पण पाठवतो किंवा आमच्याकडे काय शिल्लक आहे, काय काही नाही. तहसील ऑफिसमधनं वारंवार विचारणा होती. आता एक 15 मिनिटापूर्वी त्यांनी फोटो मागितले, तुमचे पंप चालू आहेत का, फोटो पाठवा. आम्ही तहसील ऑफिसला फोटो पाठवले. आताच आपण भराडिया पेट्रोल पंपचे चालक मालक बंडूशेठ भराडिया यांचं मनोगत ऐकलं. त्यांनी जे मोकळ्या मनानं जे आहे ते सगळं तुमच्या समोर सांगितलं. पण बार्शीच्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल असूनही, पुरेसा स्टॉक असूनही जाणून बुजून नफेखोरीच्या दृष्टीनं काही पेट्रोल पंप चालक जनतेला आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करतात. नाही म्हणून सांगतात, काही लोकांना माघारी पाठवलं जातं. त्यामुळं पंपांवर लांबच लांब रांगा लागायला लागलेल्या आहेत. मी थोड्या वेळेपूर्वी दाखवले भराडिया शेठचं बी मनोगत बघितलं की साधं पेट्रोलचा स्टॉक आहे, परंतु माणसं कमी पडतात. काही विषयी आपल्याला त्या माणसांना साधं पेट्रोलचा पुरवठा करता येत नाही असं त्यांचं हे म्हणणं आहे. आणि परांडा रोडला काही पेट्रोल पंप आहे, आलिपूर रोडचा एक पेट्रोल पंप आहे, लातूर रोडचा एक पेट्रोल पंप आहे. तिथंही जाणून बुजून काही पेट्रोल चालक मालक कामगार उपलब्ध नाही म्हणतात. तर बार्शीच्या तहसीलदारांनाही जरासं या गोष्टीकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती या लाईव्हच्या माध्यमातून आहे. धन्यवाद.